पहिल्यासारखं वातावरण राहिलं नाही. जे तुम्ही 4 वर्षापूर्वी जी बाग करत होता, म्हणजे मला 20-22 वर्षाचा अनुभव आहे, पण पहिला जी बाग करत होता इथं, आता तुमच्या कर्नाटकात जी 4 वर्षापूर्वीचं जे वातावरण होतं ते आता वातावरण राहिलेलं नाही. पहिला कसं होतं, कुठं औषध मार नाही मार, 4-2 औषध मारली की गर्भधारणा होत होती. आता तसं नाही. आता ही रोगानं बघा बाग किती भरल्या. का भरल्या? मग ही रोग कशामुळे आलाय तर ह्यो आता वातावरण, तुम्हाला आता ह्या टायमाला प्यायला पाणी नव्हतं, पण पाऊस पाणी झाल्यामुळं पाणी जास्त झाल्यामुळे ह्यो प्रॉब्लेम वाढलाय. वाढलंय. समजलं का तुम्हाला? त्यामुळे बागा ह्या जपायलाच लागणार आहेत. नाहीतर पूर्वीसारखं जर करायचं म्हटला तर ते शक्य नाही. औषध फवारण्या हे वेळेवर घ्यावेच लागते. पाहिजे सगळं. मग तेवढं करा तुम्ही, तरच बागा चांगल्या होतील. नाहीतर हे जर असं दुर्लक्ष केलं तर हे रोग येणार आणि परत गर्भधारणेवर परत त्याचा परिणाम होणार. हे पहिलाच मी असा प्लॉट बघायला लागलोय की बाग खराब आहे.